भाळावरी काळोखाच्या भीम उजेड कोरतो, काळ्या आईच्या उरात भीम लेखण्या पेरतो, पेरतो गा माये भीम लेखण्या पेरतो. आणि घेरल ग आडराणी, घेरल ग आडराणी, हमलेवार चहुकुनी. सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा. उगवता मनू काळ, उगवता मनू काळ, जळे जुलमाचा ग जाळ. जागे पहारे श्वासावरी, कळ्या साऱ्या मरणादारी. मनगटाच्या जोरावरी, भाजे हावळा घरावरी. कुठं शोधू लोकशाही, लोक मेले उरली शाही. गेला देशाचा पराण, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा. या संविधानानं भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी दिलेलं आहे. पण हे संविधान 9 ऑगस्ट 2018 दिल्लीच्या जंतर मंतरवर जाळलं गेलं आणि कुणीच काय बोललं नाही. तेव्हा मी गाणं लिहिलं. काय दिलं या संविधानानं आपल्याला? तुम्ही मताचे राजे मतदार बंधू सांगा, हो सांगा. तुमच्या मताचा हक्क कुठून आला सांगा, तुमच्या मताचा हक्क कुठून आला सांगा. तुम्ही चालक मालक पुढारी दादा सांगा, हो सांगा. तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा, हो सांगा. तुम्ही मीडियावाले पेपरवाले सांगा, हो सांगा. तुमच्या पेनात शाई कुठून आली सांगा, तुमच्या पेनात शाई कुठून आली सांगा. जर अभिव्यक्तीला नसता सुरेल गळा, तर फुलला असता का चॅनलवाला मळा, तर फुलला असता का चॅनलवाला मळा. तुम्ही काळ्या कोटाचे वकील दादा सांगा, हो सांगा. तुमची वकिली कशी काय चालते ते तरी सांगा. तुम्ही हिंदू मुसलमान शीख ईसाई सांगा, हो सांगा. तुमची नागरिक पदवी कुठून आली सांगा. आता असे अनेक प्रश्न विचारता येतील, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, फक्त लोकसभेसाठीच संविधानाचा प्रश्न होता असं नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेला सुद्धा हा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्रातली विधानसभा जर आपण जिंकली तर बाकीच्या 3 राज्यामध्ये त्याचा परिणाम होईल. आणि भारतामध्ये जे आता अस्थिर राज्य आहे, जे काही त्यांचं राज्य चालू आहे, ते अधिक आपण नीटपणे त्यांना धडा शिकवू आणि आपल्याला अभिप्रेत असलेलं संविधानाचं राज्य या देशामध्ये आणू. जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.